रेस्टॉरंटमध्ये, पार्टीजमध्ये, लग्न समारंभांमध्ये स्टार्टरमध्ये बनवली जाणारी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी कुरकुरीत वरून एकसारखे टेक्स्चर असणारी खमंग चटपटीत आलू टिक्की आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेली आहे। त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम आलू टिक्की बनवण्यासाठी इथे मी 3 मोठ्या आकाराचे बटाटे उकडवून थंड करून याचे साल काढून घेतले आहेत। या बटाट्यांचे वजनी प्रमाण म्हणाल तर 300 ग्रॅम इतके आहे। आलू टिक्की बनवण्यासाठी बटाटे जे आहेत ते आपल्याला जास्तीत जास्त मऊसूत होईपर्यंत उकडवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बटाटे उकडवून घेतल्यामुळे यामधील स्टार्चचे प्रमाण कमी होते। त्यामुळे आलू टिक्कीचे मिश्रण जे आहे ते तयार करताना अजिबात चिकट असे हाताला लागले जात नाही। तर ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। आता हे उकडलेले बटाटे इथे मी एक एक करून खिसून घेत आहे। बटाटे इथे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत, यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये। बटाटे खिसून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे मसाले। सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद, तसेच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे। जर इथे तुम्हाला लाल मिरची पावडर आवडत नसेल तर इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता। यानंतर यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा जिरे पावडर, तसेच 1 चमचा धने पावडर। चवीनुसार मीठ ॲड केले आहे, तसेच अर्धा चमचा चवीसाठी साखर ॲड केली आहे। यानंतर आलू टिक्कीला बाइंडिंग छान असे तयार व्हावे यासाठी यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ ॲड केले आहे, तसेच अर्धा लिंबाचा रस ॲड केला आहे। लिंबाचा रस ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता हे ॲड केलेले सर्व साहित्य या खिसलेल्या बटाट्यामध्ये पूर्णपणे एकजीव होईपर्यंत इथे मी मिक्स करून घेत आहे। सुरुवातीलाच इथे मी सांगितल्याप्रमाणे बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण असते, त्यामुळे हे मिश्रण तयार करताना इथे हाताला चिकट असे जाणवते। तर हे मिश्रण हाताला चिकट असे जाणवू नये यासाठी हे मिश्रण मळत असताना म्हणजेच मिक्स करत असताना मध्ये मध्ये थोडासा पाण्याचा हात घेऊन हे मिश्रण जे आहे ते मळायचे आहे। तर इथे पाहू शकता आलू टिक्कीचे मिश्रण जे आहे ते इथे मी मिक्स करून घेत आहे, परंतु हे मला जास्तच हाताला चिकट असे जाणवत आहे। त्यासाठी इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे पाणी यामध्ये ॲड केले आहे। तर ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। पाणी इथे जास्तही ॲड करायचे नाही। ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे मला आणखीन बेसन पीठ ॲड करण्याची आवश्यकता वाटत आहे। त्यानुसार मी आणखीन 3 चमचे बेसन पीठ यामध्ये ॲड केले आहे। ॲड केलेले बेसन पीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत एकदम मस्त अशी खमंग कुरकुरीत चटपटीत आलू टिक्की। ही टिक्की जी आहे ती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडली जाणारी एक रेसिपी आहे। तर ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर इथे पाहू शकता आलू टिक्कीचे मिश्रण मी पूर्णपणे तयार करून घेतले आहे। तर आता याची आपण आलू टिक्की बनवून घेऊयात। आलू टिक्की बनवण्यापूर्वी हाताला इथे मी तेल लावून घेतले आहे, जेणेकरून हे मिश्रण हाताला अजिबात चिकटले जाणार नाही। आलू टिक्की बनवण्यासाठी तयार मिश्रणामधील एक छोटासा गोळा घेऊन इथे मी हातावरती याला चपटा असा आकार देऊन घेत आहे। पाहू शकता अगदी अर्ध्या मिनिटामध्येच मस्त अशी आपली आलू टिक्की इथे तयार झाली आहे। आता ही तयार करून घेतलेली आलू टिक्की इथे मी बाजूला एका प्लेटमध्ये ठेवून दिली आहे व अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणांपासून मी बाकीच्याही आलू टिक्की बनवून घेत आहे। आलू टिक्की बनवताना जास्त असा वेळ लागला जात नाही, झटकीपट तयार होतात। तर इथे पाहू शकता अशाच प्रकारे मी सर्व उरलेल्या मिश्रणांपासून आपल्या आलू टिक्की इथे तयार करून घेतल्या आहेत। पाहू शकता किती छान अशा झालेल्या आहेत तयार। आता ह्या आलू टिक्की ज्या आहेत त्या आपण शालो फ्राय करून घेणार आहोत। आलू टिक्की इथे आपल्याला डीप फ्राय करायच्या नाही आहेत। आलू टिक्की शालो फ्राय करण्यासाठी इथे मी एक खोलगट तवा घेतला आहे। या तव्यावरती 2 पळी तेल ॲड करून घेत आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी फुल ठेवली आहे। तेल इथे गरम झाले आहे, तर आता इथे मी आपल्या ज्या आलू टिक्की ज्या आहेत त्या एक एक करून या तेलावरती ॲड करून घेत आहे शालो फ्राय करण्यासाठी। जर तुमच्याकडे अशा प्रकारचा तवा नसेल तर तुम्ही कढईमध्येही आलू टिक्की शालो फ्राय करून घेऊ शकता। आलू टिक्की ही एक रेसिपी जी आहे ती शालो फ्राय केली जाते, डीप फ्राय केली जात नाही। सर्व टिक्की तेलावरती ॲड केल्यानंतर लगेचच या पलटवायच्या नाहीत, या सेट होऊन द्यायच्या आहेत आलू टिक्की, नाहीतर या पलटवताना तुटल्या जाऊ शकतात।
तर इथे पाहू शकता 1 मिनिटांनंतर आता इथे मी आलू टिक्की ज्या आहेत त्या दुसऱ्या बाजूने शालो फ्राय करण्यासाठी पलटवून घेत आहे। मस्त अशा पलटल्या जात आहे, अजिबात तव्याला चिकटल्या गेल्या नाहीत। पाहू शकता याचा कलर किती छान दिसत आहे, टेक्स्चरही याची खूप छान असे दिसत आहे। तर सर्व आलू टिक्की ज्या आहेत त्या मी एक एक करून इथे दुसऱ्या बाजूने शालो फ्राय करण्यासाठी पलटवून घेत आहे। तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल। तर फ्रेंड्स, या आलू टिक्की ज्या आहेत तुम्ही घरामधील लहान मोठी पार्टी असेल त्यासाठी बनवू शकता, संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकता। मस्त अशी साधी सोपी सुटसुटीत रेसिपी आहे, नक्कीच घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा। दुसऱ्या बाजूनी ही इथे मी आता ह्या आलू टिक्कीच्या आहेत त्या शालो फ्राय करून घेत आहे। तेल जे आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित असे या आलू टिक्कीला मिक्स व्हावे यासाठी इथे मी तवा जो आहे तो हलकासा असा इथे चारही बाजूने फिरवून घेतला आहे। तर पाहू शकता दुसऱ्या बाजूने मस्त अशा टिक्की ज्या आहेत त्या सोनेरी रंगावरती शालो फ्राय झाल्या आहेत। दुसऱ्या बाजूने पलटवून घेतल्यानंतर आता इथे मी आणखीन 1 ते 2 मिनिटे या आलू टिक्की ज्या आहेत त्या शालो फ्राय करून घेत आहे। तेव्हा मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे, जेणेकरून ह्या आलू टिक्की कुरकुरीत अशा तयार होतील। तर इथे पाहू शकता एकूण 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त अशा आपल्या कुरकुरीत अशा आलू टिक्की शालो फ्राय झालेल्या आहेत। तयार झालेल्या सर्व आलू टिक्की ज्या आहेत तिथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। पाहू शकता याचे टेक्स्चर, कलर किती छान असा दिसत आहे। तसेच इथे पाहू शकता आलू टिक्की किती मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहेत। तर इथे मी सुरुवातीला दोन्ही बाजूने आलू टिक्की शालो फ्राय करत असताना गॅसची फ्लेम फुल ठेवली होती। दोन्ही बाजूने शालो फ्राय झाल्यानंतर या आलू टिक्की ज्या आहेत त्या मी 2 मिनिटे कुरकुरीत होण्यासाठी गॅसच्या लो फ्लेमवरती शालो फ्राय करून घेतल्या आहेत। तर पाहू शकता मस्त अशा आपल्या आलू टिक्की इथे खाण्यासाठी तयार झाल्या आहेत। इथे आलू टिक्कीच्या आहेत त्या खाण्यासाठी इथे मी चिंचेच्या आंबट गोड तिखट चटणीबरोबर सर्व केल्या आहेत। या आलू टिक्की ज्या आहेत तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप बरोबरही खाण्यासाठी सर्व करू शकता। आलू टिक्कीचे टेक्स्चर पाहू शकता अगदी छान असे तयार झाले आहे, याचे बाइंडिंगही खूप छान असे तयार झाले आहे, कलर मस्त असा याला आला आहे। तर आतमधूनही तुम्ही पाहू शकता आलू टिक्कीचे बाइंडिंग किती छान असे तयार झाले आहे। जितके छान हे आलू टिक्की दिसत आहे तितक्याच खाण्यासाठी मस्त अशा चटपटीत खमंग लागतात। तर फ्रेंड्स, या आलू टिक्कीची रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा। तर या आलू टिक्की ज्या आहेत तुम्ही अशा प्रकारे मस्त अशा पुदिन्याच्या चटणीबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर, चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकता। तर आलू टिक्की बनवताना इथे एक महत्त्वाची टिप आहे, ते म्हणजे बटाटे जे आहेत ते आपल्याला इथे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आलू टिक्की बनवण्यासाठी वापरायचे आहेत। ही एक महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी। तसेच आलू टिक्की बनवत असताना जर तुम्हाला इथे लाल मिरची पावडर आवडत नसेल, तुम्ही हिरवी मिरची जी आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये ॲड करू शकता। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, घरातील उपलब्ध साहित्यांपासून तयार केलेली रेसिपी आहे, नक्कीच घरी ट्राय करा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।